टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परभणीच्या रखडलेल्या कामावरून अजित पवारांनी 26 तारखेला परभणीत आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कान उघडणी केली होती आणि त्यानंतर कुठेतरी आता परभणीत शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामांना खरं तर वेग आल्याचं आपण पाहतोय। शहरातील अपना कॉर्नर ते महाराणा प्रताप चौक हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून हे काम रखडलेलं होतं। अनेक आंदोलने झाली, नागरिकांनी रस्ता रोको केला, अनेक आंदोलने केली, मात्र रस्ता रखडलेला होता। अखेर अजितदादांच्या कान उघडणीनंतर हा रस्ता खरं तर खुला करण्यात आलेला आहे। अजित पवार यांनी परभणीत 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। एक अधिकाऱ्याचा विकेट या ठिकाणी अजितदादांनी घेतला आहे। तर 11 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही परभणी दौऱ्यावरती येत आहेत। खरं तर लागोपाठ दोन उपमुख्यमंत्र्यांचे दोन दौऱ्यावरून कुठेतरी चर्चांना उधाण येत असताना दुसरीकडे मात्र आता परभणीत रखडलेली कामे सुरू करण्यात आलेली आहे। हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती आता युद्ध स्तरावर काम सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।